हेलो गाइस, हेलो 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 मेरे यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। ये आप देख रहे हैं करसगांव की यात्रा की तैयारी। तो यहाँ करसगांव का एक बोर्ड लगा हुआ है। यहाँ से जाते ही आपको दिखेगा एक एंट्रेंस, एक गेट दिखेगा और ये गेट के ऊपर लिखा हुआ है श्रीमद दत्तगिरी महाराज। तो यहाँ से आगे जाते ही आपको झंडे मिलेंगे और कुछ देवी देवताओं के फोटो मिलेंगे। तो चलो देखते हैं। यहाँ श्री राम का एक फोटो है, छत्रपति शिवाजी महाराज का फोटो है और आगे है शिवजी और दत्तगिरी महाराज का फोटो है। यहाँ बिरसा मुंडा का फोटो है और यहाँ अपने नारायण देव का फोटो है, गौतम बुद्ध का फोटो है। तो सब तो एक ही है वैसे। तो चलो चलते हैं। ही धवलागिरी नदी आहे आणि ही शाळा आहे। शाळा आपली जिल्हा परिषद आहे ZPP आणि इथून असा इकडे रस्ता गेला आहे। तर इकडेच श्री दत्तगिरी महाराजचं मंदिर आहे। तर श्री दत्तगिरी महाराजचं मंदिर लागण्याच्या अगोदर भोलेनाथाचं मंदिर इथले लागते आणि आपण भोलेनाथाच्या मंदिरात आलो आहे। आणि इकडे हे शमशानभूमी आहे। हे शमशानभूमीत झाडं वगैरे लावले आहे आणि पाहून घ्या तुम्ही। तर शिवलिंग पण आहे। इकडे त्रिशूल आहे। इथं नंदी महाराज बसले आहे। तर राधा राणी, श्रीकृष्ण आणि गणपतीचं मूर्ती आहे। इथला एंट्रेन्स आहे, अंदर जायचा रस्ता। तिकडे पाणी पिण्यासाठी टाका आहे। इथले एक बोर्ड आहे। इथले अन्नदान हेचे श्रेष्ठ दान। इथं अन्नदान करायचं सुविधा आहे। एक नंबर सुंदर इथं पेंडॉल लावला आहे, थोडा पाहून घ्या। आणि इथूनच आपण इथं आलो होतो तर दादाची भेट वगैरे झाली आणि त्यांचं थोडंसं शूट घ्या म्हटलं। तर इथून अंदर गेलो आपण आणि अंदरचं पाहिलं तर सुंदर एक नंबर बनवलं होतं। स्टेज वगैरे सजवला होता आणि ते स्टेज वगैरे सजवल्यानंतर तिथं बाया वगैरे बसल्या होत्या आणि तिथूनच शूट घेऊन तिथं चेअर वगैरे आणि इथल्यात लिहिलं आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी। तर इकडे पुरुष बसले आहे आणि इकडे महिला बसल्या। तर सोय तर एक नंबर बनवली आहे। तर चला भेटूया आता मंदिरात। तर कीर्तन करायसाठी महाराज आले होते, तर आपण त्यांचा शूट घेतला आणि ते चालले होते आपल्या आसनाकडं। आता भागवत कथेची आपली सुरुवात होत आहे आणि त्यांच्या संग एक काय म्हणते तर आता ते बसले आहे। आता चालू होणार आहे थोड्या वेळात। चला भेटू।
त्यांना पण टिक्का लावतात. पाया पण पडत तर इथून एंट्रन्स आहे अंदर जायचं मंदिरात. जोडे वगैरे बाहेर काढून घेऊ, अंदर जाऊ. तिथं दत्तगिरी महाराजांची मूर्ती आहे आणि हे दत्तगिरी महाराज आहे. इथं मूर्ती बसवली आहे आणि तिथं ते त्यांची सेवा करत असते. आणि इथून थोड्या दूर जाता गजानन महाराजचा फोटो आहे, आसनावर ठेवला आहे आणि त्यांना हार पण चढवला आहे. आणि तिथून खाली त्यांच्या समोर आहे कलश ठेवला आहे. तर कलश मध्ये पाणी वगैरे नारळ राहते. आणि इथून जाताच भुयारला, इथून अंदर भुयार आहे. इथं समाधी आहे श्री महाराज दत्तगिरी महाराजची. लाइट नहीं है रे बाबा, लाइट नहीं है, लाइट बंद केली आहे. तो इथं असाच शूट करायला लागेल. हे महाराजांची मूर्ती ही सोन्याची आहे आणि हा फोटो ही समाधी आहे महाराजांची. इथं नारळ वगैरे लटकवत असते जेव्हा पुण्यतिथी येते ना तेव्हा. आणि इथं लिहिलं आहे हळद कुंकू नाही लावू, दिवा अगरबत्ती लावू नये, भिंतीला हात पुसू नये. पुरी सिक्युरिटी दिली आहे. आणि याच्या दानपेटीत काही पैसे वगैरे मंदिरासाठी दान करत असते. आणि इथं आहे दिवा, दिवा कलश आहे इथल्यात. आणि आपण इथून बाहेर इकडे जायचं. इथून असं बाहेर आल्यावर चला थोडं इकडे दाखवतो, इकडे काय काय आहे. तर इकडे वगैरे पाण्याची व्यवस्था आहे. तिथल्या पाण्याची व्यवस्था आहे. हे किचन आहे, इथल्या सगळ्या स्वयंपाक होते. तर सगळ्या स्वयंपाकची तयारी होते आणि तिथं पाण्याची व्यवस्था आहे. इथून अशी नळी, इकडे विहीर आहे. इकडे विहीर आहे आणि इथं होम पूजा केली जाते. इथं होम आहे, हे विहीर. आणि इकडे असं इकडेच गेल्यावर इकडे थोडे झाडं वगैरे लावले आहेत अशा गार्डनमध्ये. इकडं महाराजांची मूर्ती आहे. इथं शिवलिंग आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. मी इथंच तो असतो. सतंगे, रवींद्र सतंगे. असं इकडे गेल्यावर गार्डन वगैरे लागते. इकडे गार्डन आहे, इकडे बाथरूम वगैरे आहे आणि इकडे गार्डन आहे. गार्डनमध्ये थोडा कार्यक्रमच्या सामान ठेवलं आहे. इकडे झाडं वगैरे आहे, इकडे आहे, हे पुरे झाडं वगैरे आहे. आणि हे किती मोठं झाड आहे ते पण. आणि
असा रस्ता गेला आहे, तर इकडले आपण शूटिंग नंतर करू. आणि जे धवलागिरी नदी आहे ना, तिची पण शूटिंग करायची आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा आणि शेअर करा लवकर. तर आपली शूटिंग इथं खतम करतो आणि आपण भेटू काल्याच्या अगोदरच्या दिवशी रात्रीनं इथं सगळं कार्यक्रम वगैरे जे जेवणाचा कार्यक्रम आहे त्याची तयारी होणार आहे. इथल्या जे आपले भाजीपाला वगैरे कापते ते आणि कार्यक्रम दोन्ही पण शूटिंग करू आपण इथल्यात. आणि तुम्हाला दाखवून का इथल्या किती मोठा काला होते. तर आपण जाऊ आता आणि नंतर आपलं पाहू. आणि हे मंदिर आहे ना, हे मंदिराचा जो वरचा कलश आहे ना, हा सोन्याचा आहे. हा मोठावाला आहे ना, पुरा 24 कॅरेट गोल्ड आहे. हा पुरा गोल्ड आहे. आणि श्रीमंत दत्तगिरी महाराजांचं मंदिर आहे करसगाव. इथं फेज दिलता आणि फेज टाकायला आलतो मी. इथं टाकला फेज वगैरे टाकला आणि इथून निघालो. पूर्वी लाईट बंद होऊन गेली ती. तर चला मग भेटू.